मुंबईत दुपारी 1:45 मोठी भरती येणार आहे। साधारण 4.27 मीटर इतक्या लाटा उसळण्याची शक्यता आहे। हवामान खात्यानं हा अंदाज वर्तवलाय। त्यामुळे अगदी काही वेळातच समुद्राला मोठी भरती येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर साधारण 4.27 मीटरची ही भरती असू शकते। एवढ्या उंचीवरती या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। नरिमन पॉइंटला आणि माझ्या बाजूला आपण समुद्र बघतोय। समुद्राला मोठं उधाण जे आहे ते आलेलं पाहायला मिळतंय। संपूर्ण दक्षिण मुंबईत काळे ढग जे आहेत ते देखील पसरलेले पाहायला मिळतात। आता समुद्रामध्ये मोठ्या लाटा उसळल्या असल्या तरी 1:45 पुन्हा एकदा हाय टाईड येणार आहे आणि या वेळेला 4.27 मीटर इतक्या उंच लाटा येतील अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे। ढग बघितले तर ढग सुद्धा संपूर्ण काळे आहेत। त्यामुळे आज दिवसभर पुन्हा पावसाचा अंदाज जो आहे तो दिलेला आहे। आज हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिलाय। त्याचबरोबर काल देखील आपण बघितलं मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये पडलेला पाहायला मिळाला। त्यानंतर रात्री देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि आज सकाळपासून पावसाची ही रिपरिप जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आज दुपारी जेव्हा हाय टाइड्स आहेत तेव्हा देखील मोठ्या प्रमाणात जर पाऊस पडला तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना देखील नागरिकांना महापालिका आणि हवामान खात्याकडून देण्यात येताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।